गुड मॉर्निंग मित्रांनो. वेलकम बॅक आफ्टर लॉंग टाईम. तर आपण आज चॅप्टर 4चं सारांश वाचणार आहोत. चॅप्टर 4 एक्झॅक्टली काय म्हणतं, ज्याचं नाव आपण पाहिलं होतं की मानसप्रती प्रभावी कसं आपण पाहू शकतो. तर त्याचा सारांश हा आहे: अपेक्षा ही अतिशय प्रबळ आकर्षण शक्ती आहे. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यांची अपेक्षा करा. त्या गोष्टींची अपेक्षा करू नका ज्या तुम्हाला नको आहेत. लेखक म्हणतात, अपेक्षा, आशा, शुद्ध मराठीमध्ये आशा, अपेक्षा या त्या गोष्टींची करा ज्या तुम्हाला हव्या आहेत. त्या गोष्टींची नको ज्या तुम्हाला नको आहेत. खूप वेळेस आपण असं होतं की आपण मागच्या पास्टमध्ये जगत राहतो की माझ्यासोबत ती गोष्ट खूपच खराब झाली. तर ती गोष्ट तुम्हाला नको आहे, पण तुम्ही त्याचा परत परत विचार करताय, म्हणजे नक्कीच पुन्हा ती तुमच्या जीवनामध्ये परत येणार आहे. त्यामुळं तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याची आशा बाळगा. कृतज्ञता ही तुमच्या मनःशक्तीला योग्य दिशा देणारी, ऊर्जा बदलणारी आणि मनपसंत गोष्टी तुमच्या जीवनात आणणारी एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. तुमच्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यामुळेच तुम्ही आणखी चांगल्या गोष्टी आकर्षित करू शकता. कृतज्ञता, लेखक म्हणतात, कृतज्ञ राहा. तुमच्याजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहा, कृतज्ञ नको. म्हणजे तुमच्याकडे आज 2 डोळे आहेत पाहण्यासाठी. एका सर्वेनुसार जवळपास काहीतरी 1.5 करोड लोक जगातले पाहू शकत नाहीत. तुम्ही नक्कीच खूप भाग्यवान आहात, तुमच्याकडे 2 डोळे आहेत. भरपूर असे लोक अपंग राहतात. देवानी म्हणजे ज्यांना अपंग हे जन्म दिलेला आहे त्यांच्याकडे आपल्यासारखे 2 हात 2 पाय नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे जर तुम्ही बघितला तर तुम्ही देवाचे भरपूर आभार मानाल, तुम्ही कृतज्ञ व्हाल. पण भरपूर लोकांचं प्रॉब्लेम हा राहतो की आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या बघत नाहीत, पण एखाद्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीकडे काय गोष्टी आहेत त्याच्याकडे बघून आपण म्हणजे स्वतःला एक कमीपणा लेखतात. ती गोष्ट चुकीची आहे असं लेखक म्हणतात. आपल्या मनपसंत गोष्टीसाठी आधीच धन्यवाद दिल्यामुळे तुमच्या इच्छांना भावनिक बळ मिळतं आणि तुम्ही ब्रह्मांडात अधिक सशक्त संकेत पाठवू शकता. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे तर त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि असा विचार करा की ती गोष्ट माझ्याकडे आहेच. जणू तुम्ही असं वागा की ती गोष्ट जणू माझ्याकडे आहेच. आता एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे 1 करोड रुपये आहेत. विचार करा, त्यामध्ये तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुम्ही जगा की तुमच्याकडे 1 करोड रुपये असेल तर तुम्ही त्याचा कसा विल्हेवाट करता. काही मी असे भरपूर उदाहरण बघितलेत, ज्यांना लॉटरी लागली आहे, म्हणजे ज्यांना एखादी करोडची लॉटरी लागलेली आहे, पण त्यांच्याकडे तेवढी ताकद नसते, म्हणजे त्यांची तेवढी मानसिक तयारी नसते आणि ते हार्ट अटॅकने मरतात. म्हणजे पैसा जवळ येऊन पण त्या गोष्टीचा ते उपभोग घेऊ शकत नाहीत. का? कारण ते स्वतःला त्याच्यासाठी पात्र करत नाहीत. तर लेखक म्हणतात की तुम्ही तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला पात्र करा. तुम्ही त्यासाठी स्वतःची मनःशक्ती तयार करा की जर माझ्याकडे 1 करोड रुपये आले तर 1 करोड रुपये आले तर मला हार्ट अटॅक येणार नाही. मी त्याचा कसा उपयोग करेन, तर त्याच्यावरती तुम्ही विचार करा. मानस प्रतिमा पाहणं ही मनामध्ये आपल्या हव्या असलेल्या वस्तूंचा आनंद घेण्याची, तशी चित्र निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारची मानसप्रती पाहत असता तेव्हा तुम्ही ती गोष्ट तुमच्यापाशी असण्याचे सशक्त विचार आणि भावना मनात उत्पन्न करता. मन आकर्षणाचा नियम या गोष्टी प्रत्यक्षात साकार करून तुम्हाला प्रतिसाद देतो.
जशा प्रतिमा तुम्ही पाहिल्या तशाच त्या अस्तित्वात आणतो. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही उदाहरणात घेऊ शकता की जर माझ्याकडे जर कार असेल तर मी ती कसे ड्राईव्ह करेन, अगदी व्यवस्थित ड्राईव्ह करेन किंवा काही कुठे ॲक्सिडेंट होईल. तर तुम्ही निगेटिव्ह या गोष्टीवरती विचार अजिबात करू नका. तुम्ही असा विचार करा, तुमच्याकडे कार आहे, तुम्ही घेतलेली आहे कार आणि ती मोठ्या लाँग ड्राईव्हवरती गेलेले आहात तुम्ही, अगदी तुमच्या मनाप्रमाणे इच्छित स्थळी भेट देण्यासाठी गेले आहात आणि तिथं व्यवस्थित तुमच्या मनासारखे होते. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी बघायच्या आहेत किंवा एक्सप्लोअर करायच्या आहेत त्या तुम्ही केलेल्या आहेत. अशी मानस प्रतिमा तुम्ही तयार करा, असं लेखक म्हणतात. याच्यामुळे काय होईल की तुम्ही तुमच्या सशक्त भावना प्रतिमा या ब्रह्मांडाला दिलेल्या राहतात आणि मग ब्रह्मांड त्याच्यासाठी काम करू लागतं आणि नक्कीच त्या गोष्टी तुमच्या जीवनात येतील. आकर्षणाच्या नियमाचा खरा फायदा उठवण्यासाठी तो कधीतरी किंवा एखाद्याच वेळी असा वापरू नका, तर तो सातत्याने वापरत राहा. सातत्याने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सातत्याने त्याचा वापर करत राहा. की काही लोक असं विचार करतात की एखाद 2 वेळेस जर आपल्याला ते काही गोष्टी इच्छित गोष्टी भेटल्या नाहीत तर त्याला ते सोडून देतात. पण तसं नाही आहे. तुम्ही सातत्याने त्याचा वापर करा तर तुम्ही नक्कीच एक दिवस त्याच्यावरती एक्सपर्ट व्हाल. असं लेखक म्हणतात की तुम्ही एखादी गोष्ट एकदाच तुम्ही जर वापरले आणि जर त्याच्यावरती तुमची मास्टरी नाही आहे, तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे, तर नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला भेटणार नाहीत. त्याच्यामुळे या गोष्टी सातत्याने वापरत राहा. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घटना आठवून पहा. जी घटना किंवा क्षण तुम्हाला नकोसे वाटतात, आवडलेले नाहीत, ते बदलून हव्याशा वाटणाऱ्या आनंददायी रूपात पहा, ज्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक भावना उत्पन्न होतील. तर लेखक म्हणतात की झोपण्यापूर्वी दिवसभरात ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टीचा आढावा घ्या. एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडलेली नाही तर त्याच्यासाठी काय करा की ती गोष्ट तुम्हाला तुमच्या पद्धतीने कशी घडावी असं तुम्हाला वाटतं, तर त्याच्यासाठी त्याला रीराईट करा. तुम्ही पुन्हा जगा, पुन्हा आपल्या मनःशक्तीमध्ये तो क्षण पुन्हा जगा. तुमच्या मनाप्रमाणे ती गोष्ट कशी हवी आहे असा जगा. तुम्ही तुमच्या मनःचक्षूवरती ती गोष्ट जगा. तर याने काय होईल की तुमचा जो उद्याची जी दिनचर्या आहे किंवा उद्याचे जे काही कार्यक्रम आहेत, काही तुम्ही ठरवलेले आहेत, त्या गोष्टीसाठी याचा भरपूर उपयोग होईल. आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याचे जे संकेत आहेत किंवा त्याचे जे आकर्षणाचा जो काय म्हणतात त्याला, की त्याची जी पॉवर आहे किंवा जी ताकद आहे ती कमी पडेल आणि तुमच्या जे पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येतील. तर मित्रांनो, असा हा चॅप्टर 4 आपण कंप्लीट केलेला आहे आणि त्याचा हे सारांश आहे जे आपण आत्ता पाहिला. तर आपण उद्याचा चॅप्टर 5 वाचणार आहोत, श्रीमंतीचं रहस्य. की आपण श्रीमंत कसं होऊ शकतो, त्याच्यासाठी काय करावं लागेल. त्यासाठी लेखकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण उद्या वाचणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.